कामगार कायदे रद्द केल्याच्या निषेधार्थ भारतीय ट्रेड युनियनच्या वतीने माजी आमदार आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली। 23 मार्च शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारनं जनतेच्या सुरक्षेच्या नावाखाली महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणलं आहे। देशातील कामगारांनी रक्तरंजित क्रांती करून मिळवलेले 44 कामगार कायदे पंतप्रधानांनी पायदळी तुडवून त्यांचं 4 श्रमसंहितांमध्ये रूपांतर केलं आहे। याच्या निषेधार्थ रविवारी जिल्हा परिषद पूनम गेट इथं माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हा कायदा मानवाधिकार, संवैधानिक अधिकार, नैसर्गिक न्यायतत्व यांचं पूर्णतः उल्लंघन करणारा आणि हुकुमशाही राजवट प्रस्थापित करणारा आहे। म्हणून हे विधेयक रद्द होणं अत्यंत गरजेचं आहे, अशी मागणी आडम मास्तर यांनी केली। सरकारने भयानक पाऊल उचललं। या 4 कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळं कामगाराचं PF, कामगाराचं पेन्शन, कामगाराची ग्रॅज्युटी, कामगाराचं बोनस, कामगाराचं अक्करजा इतकंच नव्हे, त्याला साधं किमान वेतन मागण्याचा अधिकार राहणार नाही। या कायद्यामध्ये सरकारने अशी रचना केली, कामगारांना एकत्रित येण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। या आंदोलनात ॲडव्होकेट M.H. शेख, माकपचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर, व्यंकटेश कोंगारी, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, ॲडव्होकेट अनिल वासम, सुनंदा बल्ला, दत्ता चव्हाण, बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे, अशोक बल्ला यांच्यासह C2चे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।